नमस्कार, मी वसीम शेख। गेले अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून रावेर तालुक्याचे गोरगरीब लोकांचे प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून मला कॉल येत आहे की आम्ही धान्य दुकानदाराला आमच्या राशन कार्ड द्यायला, परंतु तो चालू करत नाही आहे। आणि मी याची तक्रार पहिले पुरवठा अधिकाऱ्याला सुद्धा केलेली आहे। आणि यासाठी मी पुरवठा अधिकारी साहेबाला सांगू इच्छितो की जे कोणी तुमचे धान्य दुकानदार तालुक्यामध्ये असे आहे की ते काय करतात, जे जवळचे लोक आहे ज्यांना गरज नाही आहे त्यांचे पैसे घेऊन 2-2, 3-3 हजार रुपये घेऊन त्यांचे कार्ड चालू करत असतात। म्हणजे त्यांच्या पैशासाठी ते गरिबांचे नुकसान करताय। खरे अर्थानं ज्याला गरज आहे, जे गरजू आहे, जो रोज आणतो, रोज कमवतो, रोज खातो, असे माणसाला ते धान्य भेटायला पाहिजे। आणि ज्याला गरज नाही आहे तो गाळ्या घेऊन घेतला की तिथे विकतो, असे लोकांना देऊन काय फायदा आहे। तर मला पुरवठा अधिकारी साहेबांना असं सांगायचं आहे की आपण असे जे लोक जे धान्य दुकानदार भ्रष्टाचार करतो आणि आपल्या फायद्यासाठी जे लोकांना गरज नाही आहे त्यांना धान्य देतो, असे लोकांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि असे लोकांचे लायसन्स जप्त करायला पाहिजे। आणि अनेक ठिकाणी अशी घटना घडते की कोणी गोरगरीब गरजू माणूस तिथे गेला धान्य दुकानदाराकडे की माझ्या कार्ड चालू करा, मला धान्य द्या, ते त्यांना धमक्या द्यायचे प्रयत्न करतात। माझ्या नातेवाईक तालुका अध्यक्ष आहे, माझ्या नातेवाईक हे पक्षामध्ये मोठा पदाधिकारी, पक्षाचा धाक दाखवून आणि ते गरीब लोकांना अन्याय करायचा प्रयत्न करतात। पण मी त्याला सांगू इच्छितो की गोरगरिबावर अन्याय चालणार नाही। कोणत्याही पक्षाचा जो कोणत्याही मोठ्या पक्षाचा जो की लहान पक्षाचा जर गोरगरिबावर तुम्ही अन्याय केला त्याला सोडला जाणार नाही। आणि आम्ही कोणताही गोरगरिबाचा अन्याय सहन करणार नाही। जर तुम्ही दादागिरीची भाषा करत असेल तर दादागिरीमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल। आम्ही कोणाचीही चिंता करत नाही आणि कोणालाही घाबरत नाही। म्हणून माझ्या पुरवठा अधिकारी साहेबाला विनंती आहे की आपण असे भ्रष्ट लोकांवर, भ्रष्ट दुकानदारावर कारवाई करायला पाहिजे आणि जे खरंच गरजू आहे, ज्यांना गरज आहे त्यांना आपण त्यांचे हक द्यायला पाहिजे। कारण सरकारचा सुद्धा आदेश आहे की गोरगरीबपर्यंत त्याचा हक त्या गोरगरिबांना त्यांचे हक भेटायला पाहिजे। आणि हे तुमचे दुकानदार गोरगरिबावर अन्याय करताय, आम्ही कोणताही अन्याय सहन करणार नाही। जर गरीबावर अन्याय झाला तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा बनून मी खंबीरपणे त्यांची पाठीशी उभा राहीन। आम्ही कुठलीही गोष्टी चिंता करत नाही, कारण आम्ही नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन गोरगरिबांची सेवा करत असतो आणि गोरगरिबांची सेवा आम्ही नेहमी करत राहणार आहे। म्हणून माझ्या पुरवठा अधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण असे लोकांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांची चौकशी कारवाई करावी। एवढा सांगतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।